हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अंधारातलं रहस्य. पुण्यातल्या सह्याद्री कॉलेजचा 3ऱ्या वर्षाचा बॅच महाबळेश्वरला ट्रिपला जाणार होता. सुमारे 30 विद्यार्थी आणि 2 प्राध्यापक. प्राध्यापक शिर्के आणि प्राध्यापक कामत. विद्यार्थ्यांमध्ये आदित्य, त्याचा बेस्ट फ्रेंड समीर आणि त्यांच्यासोबत सान्या होती. सान्या आणि आदित्य एकमेकांकडे आकर्षित होते, पण त्यांनी अजून कुणालाच सांगितलं नव्हतं. बसमध्ये गाणी, हशा, फोटो, रील्स सगळं सुरू होतं. मात्र समीर थोडासा वेगळा दिसत होता. शांत, विचारात हरवलेला. रिसॉर्ट टेकडीवर होतं. खूप मोठं नव्हतं, पण आलिशान होतं. चोहोबाजूला दाट जंगल. रिसॉर्टच्या मागच्या बाजूला एक जुना बंगलो होता, जो अनेक वर्ष बंद होता. रिसॉर्टचा मॅनेजर जोशीकाका सतत विद्यार्थ्यांना सांगत होते, त्या जुन्या बंगल्याजवळ जाऊ नका, रात्री विशेषतः नाही. पण कॉलेज स्टुडंट्स असल्यावर अशा इशाऱ्यांना कोण ऐकतंय? रात्र झाली. सगळे मजा करत होते. कॅम्प फायर, गाणी, नाच चालू झालं होतं. आणि अचानक लाईट गेली. संपूर्ण परिसर काळोखात बुडाला. रिसॉर्टमध्ये लाईट गेल्याबरोबर सर्वत्र किंचाळ्यांचा आवाज उठला. 10 मिनिटांनी लाईट परत आली, पण सर्व थक्क झाले होते. समीरचा मृतदेह रिसॉर्टच्या मागच्या कॉरिडॉरमध्ये पडलेला होता. त्याच्या मानेवर धारदार वस्तूने मारल्याच्या खुणा होत्या. पोलिसांना लगेच कळवण्यात आलं. स्थानिक पोलीस आले. रिसॉर्टमध्ये सर्वत्र CCTV होते. सगळे विद्यार्थी, प्राध्यापक, पोलीस एकत्र बसले. जोशीकाकाने CCTV फुटेज ओपन केलं. सुरुवातीचं काहीच सामान्य होतं, पण 10:27 वाजताच फुटेज पाहून सगळ्यांना थरकाप उडाला. कॅमेऱ्यात समीर स्वतःलाच मारताना दिसत होता. सान्या घाबरून आदित्यचा हात घट्ट पकडते. विद्यार्थ्यांमध्ये अफवा पसरतात. हा खून नाही, आत्महत्या आहे. नाही, तो व्हिडिओ खोटा आहे. समीरवर काहीतरी आलं होतं का? पण खरी गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला. समीरच्या खोलीतून एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये विचित्र गोष्टी लिहिल्या होत्या. अंधार मला बोलावतोय. मला दिसतंय की माझा शेवट जवळ आलाय. जो जुन्या बंगल्याजवळ गेला तो परत येत नाही. हे वाचून आदित्यला जाणवलं, समीर रिसॉर्टच्या जुन्या बंगल्याजवळ गेला असावा. रात्री आदित्य आणि सान्या दोघं मिळून त्या बंगल्याजवळ गेले. दार अर्धवट उघडं होतं. आतल्या भिंतींवर विचित्र चिन्ह, जुनी रक्ताच्या डागांची खूण आणि मध्यभागी एक मोडकळीस आलेला आरसाचा तुकडा. सान्याने आरशात पाहिलं, पण तिला स्वतःचा चेहरा दिसला नाही. त्याऐवजी समीरचा चेहरा दिसला. रक्ताने भरलेला, डोळे लालसर आणि कुजबुजत. तू पुढची आहेस. सान्या किंचाळली आणि आदित्यने तिला खेचून बाहेर आणलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी CCTV सर्व्हर तपासला. कळलं की फुटेज एडिट केलेलं होतं. पण सर्व्हरमध्ये एका लपलेल्या फोल्डरमध्ये खरा व्हिडिओ मिळाला. त्या खऱ्या व्हिडिओमध्ये समीरला कुणीतरी मागून गळा चिरताना दिसत होतं, पण खुनीचा चेहरा दिसत नव्हता. फक्त काळ्या हुडीतला एक माणूस. तपास जसजसा पुढे गेला, एक धक्कादायक माहिती समोर आली. समीरचा खून करणारा दुसरा कोणी नाही, तर तोच विद्यार्थी होता ज्याच्यावर सगळे विश्वास ठेवत होते. रोहन, आदित्यचा आणखी एक मित्र. पोलिसांनी रोहनला पकडलं. त्याने सत्य सांगितलं. त्या जुन्या बंगल्याजवळ एक पंथ चालायचा.
मानवी बलिदान द्यायचं असं जुनं गुपित होतं. समीरला त्याबद्दल कळलं आणि त्याने मला सांगितलं की आपण हे पोलिसांना द्यायला हवं. पण त्या पंथातील लोकांनी मला धमकावलं. ते म्हणाले नाहीतर माझं कुटुंब संपवतील. मी घाबरलो आणि मीच समीरला मारलं. रोहन रडत होता आणि आदित्य सान्यासोबत बसून थरथरत ऐकत होता. पोलिसांनी रोहनला अटक केली. ट्रिप संपली, विद्यार्थी परतले, पण आदित्यच्या मनात एकच प्रश्न होता. त्या आरशात समीरचा चेहरा का दिसला? काही दिवसांनी आदित्यला एक पार्सल आलं. त्यात एक पत्र होतं. तुला वाटतं सगळं संपलं, पण अंधार अजून तुझ्या मागे आहे. पार्सलमध्ये त्याच आरशाचा तुकडा होता. आदित्यने आरशात पाहिलं आणि त्यात स्वतःचाच मृतदेह दिसत होता. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.